दिवाळी आली की सगळीकडे फटाक्यांचा आवाज, प्रकाश आणि आनंद. पण कधी असं वाटतं का या आवाजात आपला निसर्ग, आपले प्राणी आणि आपलं आरोग्य हरवतंय? पण हे फटाके खरंच भारतीय परंपरेचा, मुळात दिवाळीचा भाग आहेत का? फटाके कसे सुरू झाले? फटाक्यांमुळे काय परिणाम होतात? आणि फटाक्यांऐवजी आपण कोणते पर्याय निवडू शकतो? चला जाणून घेऊया दिवाळी सणामागचा खरा अर्थ. नमस्कार, मी शुभेच्छा आणि आपण पाहत आहात कलाकार प्रस्तुत सण दिवाळीचा ठेवा संस्कृतीचा पर्व दुसरे. तुम्हाला माहितीये का, पौराणिक ग्रंथ आणि मिथकांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की फटाक्यांचा उगम भारतीय संस्कृतीत झालाच नाहीये. मग हे फटाके आले तरी कुठून? नाही माहित? मला सांगा, कोरोना व्हायरस आपल्याकडे कुठून आला होता? बरोबर, फटाक्यांचा उगम पण चीन मध्ये झाला. सुमारे 2000 वर्षांपूर्वी तिथे लोकांनी दुष्ट आत्म्यांना घाबरवण्यासाठी बांबूच्या काड्या जाळायला सुरुवात केली. नंतर 15व्या शतकात गन पावडर म्हणजेच बारूदचा शोध लागला आणि फटाके तयार झाले. हळूहळू फटाके भारतात आले आणि लोकांनी दिवाळी सारख्या सणात त्यांचा वापर सुरू केला. म्हणजेच फटाके आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग नव्हते, ती परदेशातून आलेली प्रथा आहे. मित्रांनो, दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, प्रेमाचा आणि माणुसकीचा सण. अंधारावर प्रकाशाचा विजय आणि दुःखावर आनंदाचं राज्य, हीच दिवाळीची खरी ओळख. पण आजच्या काळात दिवाळी साजरी करण्यात एक मोठी समस्या वाढत चाललीये. ती म्हणजे फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण. दिव्यांच्या जागी धूर, आनंदाच्या जागी कर्कश आवाज आणि हास्याच्या जागी आरोग्याचा त्रास दिसतो. फटाके फोडताना काही क्षण आनंद मिळतो, पण त्याचा परिणाम खूप काळ टिकतो. फटाक्यांमुळे हवा प्रदूषित होते, धूर श्वासात जातो, अस्थमा आणि श्वसनाचे आजार वाढतात, पक्षी प्राणी घाबरतात, काहींच्या तर जीवावर बेततं. लहान मुलांच्या हातात फटाके देणं तर धोकादायक असतं. अनेक अपघात, भाजलेले हात आणि आग लागण्याच्या घटना सुद्धा घडतात. दिवाळी म्हणजे उजेडाचा सण, पण या धुरामुळेच तर तो अंधारला जातो ना. धुरात कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि डस्ट पार्टिकल्स असतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात. त्यामुळे हवेतला ऑक्सिजन स्तर कमी होतो. लहान मुलांना, आजी आजोबांना आणि दम्याच्या रुग्णाला खूप त्रास होतो. या प्रदूषित हवेमुळे आपल्याला खोकला, श्वास घेण्यात त्रास, डोळ्यात जळजळ असे आजार होऊ शकतात. तसंच फटाक्यांचा मोठा आवाज प्राणी आणि पक्ष्यांसाठी सुद्धा खूप त्रासदायक ठरतो. कुत्रे, मांजरी, पक्षी हे मोठ्या आवाजाने घाबरतात, काही वेळा जखमी सुद्धा होतात. काही लोक रात्री उशिरापर्यंत मोठमोठ्या आवाजांचे फटाके फोडतात. त्यामुळे किती त्रास होतो? वैज्ञानिक दृष्ट्या 80 डेसिबल पेक्षा जास्त आवाज माणसांच्या कानासाठी खूप हानिकारक ठरतो आणि फटाक्यांचा आवाज तर काही वेळा 120 डेसिबल पेक्षा पण जास्त असतो. म्हणजे कानांच्या पडद्यावर थेट आघातच. याशिवाय फटाक्यांचे अवशेष, जळलेल्या कागदांचा, प्लास्टिकचा आणि धातूचा कचरा रस्त्यावर, नाल्यांमध्ये आणि पाण्याच्या प्रवाहात मिसळतो. त्यामुळे जमिनीचं आणि पाण्याचं प्रदूषण वाढतं. आपण फोडलेल्या एका फटाक्यामुळे इतके परिणाम होतात. आता तर ग्रीन फटाक्यांचा ट्रेंड सुरू झालाय, पण ते नावालाच ग्रीन असून त्यामुळे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणावर आळा बसणार नाही, असं पर्यावरण तज्ञांचं म्हणणं आहे. मग फटाके नाही तर दिवाळी साजरी कशी करायची? खूप सोपं आहे. घरात पणत्या लावा, कुटुंबासोबत रांगोळी काढा, शेजाऱ्यांना गोडधोड द्या. फटाक्यांसाठी खर्च करणारे पैसे वाचवून गरजूंना मदत करा. एकत्र येऊन दिवाळीची गाणी म्हणा, किल्ले बनवा, घर सजवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडं लावा. विचार करा, आम्हा लहान मुलांची दिवाळी कशी असली पाहिजे? धुरांनी भरलेली, आवाजाने दडपलेली की प्रकाशाने उजळलेली, प्रेमाने न्हालेली? आनंद मिळवण्यासाठी आवाजाची गरज नाही, आनंद तर प्रेम, एकता आणि उजेड पसरवण्यात आहे. तर मित्रांनो, या दिवाळीत आपण ठरवूया, फटाक्यांचा आवाज नाही तर पणत्यांचा, कंदिलांचा प्रकाश वाढवूया, निसर्गाचं, प्राण्यांचं रक्षण करूया आणि सोबतच आपल्या आरोग्याचंही. कारण खरी दिवाळी तीच
जी आपल्या सोबत सगळ्यांच्या आयुष्यात उजेड आणते. तुम्हा सर्वांना आमच्या कलाकार टीम कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही या दिवाळीत पर्यावरणासाठी काय करणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा. जर तुम्हालाही फटाक्यांच्या ऐवजी दिवाळी साजरी करावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला पण फॉलो करा. भेटूया सण दिवाळीचा ठेवा संस्कृतीचा सीझन 2 च्या पुढच्या भागात. शुभ दीपावली.